Okay, sources of water. In last lecture we have seen the sources of water, and there is a need to do the water management. Okay, बघा आता दुष्काळी भागामध्ये पण पाण्याची कमतरता आहे. वॉटर स्कॅरिसिटी इज द मेजर प्रॉब्लेम. सो फॉर दॅट पर्पज वी हॅव टू मेक अ वॉटर मॅनेजमेंट. आपल्याला वॉटरचं मॅनेजमेंट करणं जास्त गरजेचं आहे. का तर वॉटर स्कॅरिसिटी हा आपला प्रॉब्लेम आहे. ओके, इन लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की किती पर्सेंटेज आपल्या अर्थवरती पाणी आहे, किती पर्सेंटेज मध्ये लँड आहे. दिस ऑल पार्ट वी हॅव कवर्ड इन द लास्ट लेक्चर. तर त्यामध्ये बघा देर आर द 3 टाइप्स ऑफ द सोर्सेस. मेजरली देर आर द 3 सोर्सेस ऑफ वॉटर. First one is the rain, second one is the snow, and third one is the dove. तर rainfall मध्ये मिळणारे water आहे, that is also one of the source of water. Second one is the snow. Okay, because of this snow we'll get the water. And third one is the dove. Dove is nothing but जे काही दव बिंदू आहेत पाण्याचे, तर that is also considered as a source of water. Okay, these are the majorly 3 sources of water. First one is the rain, second one is the snow, and third one is the dove. Next one is the depends upon the water availability. If water is available on the top surface of the earth, then it is considered as a surface water. And if that water is at the subsurface, at the ground level, then it is considered as a subsurface water. And from the different points we get the water that is considered as a surface water or the subsurface water. Lakes are there, ponds are there, streams are there, rivers, and the storage reservoir. These all are the components of the surface water. Lake है तो लेक असेल किंवा एखादा तलाव आहे, समजा एखादी स्ट्रीम आहे, एखादी रिव्हर आहे किंवा स्टोरेज रिझर्वायर आहे डॅमच्या साईडला. तर हे सगळे जे पार्ट आहेत, हे सगळे जे सोर्सेस आहेत, हे सोर्सेस कुठे आहेत? ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. तर त्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे? दिस इज कॉल्ड ॲज अ सरफेस वॉटर. लेक ऑन द सरफेस ऑफ अर्थ आहे, पॉन्ड इज ऑल्सो ऑन द surface of the earth, streams are also on the surface of the earth, river is also on the surface of the earth, and last one is the storage reservoir is also one of the component of the dam site, so it will be also considered on the top surface. So these all are the come under the surface water. And second thing is that there is a subsurface of the groundwater. तर subsurface मध्ये कुठले येणार आहे? तर subsurface मध्ये open wells, tube wells are there, springs are there, and the infiltration. These all components, these all sources are considered as a groundwater sources. तर त्यामध्ये बघा लेक असतील तर सरफेस वॉटर वरती लेक असतील, पॉन्ड असतील, काही स्ट्रीम्स असतील, रिव्हर असतील किंवा स्टोरेज रिझर्वायर, हे कुठे अवेलेबल असतात? सरफेसच्या अर्थ सरफेस वरती. त्यामुळे काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज अ सरफेस वॉटर. आणखी सरफेसच्या खाली म्हणजे अंडरग्राउंड जे वॉटर अवेलेबल आहे, तर त्या वॉटरला आपल्याला काय म्हणायचंय? सब सरफेस वॉटर. तर त्यामध्ये कुठलं येतं? ओपन वेल, एखादी विहीर आहे तर त्यामध्ये जे अवेलेबल पाणी आहे तो सोर्स म्हणजे कुठला आला तुमचा? सब सरफेस सोर्स. सेकंड वन इज द ग्राउंड वॉटर, सेकंड वन इज अ ट्यूब वेल. इट इज ऑल्सो वन ऑफ द पार्ट ऑफ द ग्राउंड वॉटर. स्प्रिंग्स जे काही झरा वगैरे आहे किंवा स्प्रिंग्स जे आहेत त्याच्यातून जे आपल्याला पाणी मिळणार आहे, तर ते सुद्धा कुठून असणार आहे? तर दॅट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ सब सरफेस वॉटर. आणि इनफिल्ट्रेशन म्हणजे रेनफॉल झाल्यानंतर जे वॉटर फिल्टर होणार आहे, तर त्यापासून जे आपल्याला ग्राउंड वॉटर मिळेल, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द पॉइंट ऑफ द इनफिल्ट्रेशन. दिस आर ऑल आर द सोर्सेस ऑफ वॉटर. तर याच्यावरती क्वेश्चन असू शकतो एमसीक्यू बेस्ड. सरफेस वॉटर इज surface water is and dash पुढे असू शकेल. One is the lake, second one is the pond, third one is the tube well, and last one is the storage reservoir. What is the answer? My question is surface water includes one is lake, second one is the pond, third one is the tube well, and last one is the storage reservoir. What is the answer? ट्यूब वेल्स. ओके, राईट आन्सर. सेकंड क्वेश्चन असू शकतो त्यामध्ये सब सरफेस वॉटर इन्क्लूड्स. फर्स्ट वन इज द त्यामध्ये असू शकतात लेक, सेकंड वन इज द स्टोरेज रिझर्वायर, थर्ड वन इज द स्प्रिंग्स, अँड लास्ट वन इज द स्ट्रीम. ऑल ऑफ यू गेटिंग आन्सर क्वेश्चन? स्प्रिंग, that is the answer for the surface water and the subsurface water. हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. यावरती एखादा क्वेश्चन असू शकतो एमसीक्यू बेस्ड. सरफेस वॉटर अँड द सबसरफेस वॉटर, तर त्यामध्ये कुठले सोर्सेस अवेलेबल आहेत इन द सरफेस वॉटर and in the subsurface water. So you should know the sources of water which are available on the surface of water and on the subsurface of water.
Okay, समजलं का? This is the sources of water. Next, you can see these are the sources. These are the lakes, ponds. You can see. After that, there is a streams are there, river is there. Through this, will that is also one of the source of water. Okay, in this way there are the sources of water. That point is completed here. Okay, we'll move towards the next point. समजलं का sources of water? All of you getting? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. लास्ट लेक्चरला पण मे बी आपण इन डिटेल मध्ये याचं डिस्कशन केलेलं आहे. ओके, विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द टाइप्स ऑफ दॅट इज द इंट्रोडक्शन टू द डॅम. नेक्स्ट पॉइंट इज द इंट्रोडक्शन टू द डॅम. तर यामध्ये बघा, इंट्रोडक्शन टू द डॅम मध्ये आपल्याला फर्स्ट वन इज द व्हॉट इज द डॅम and why we have to construct the dam. That is the basic point we have to understand. The dam is a solid barrier constructed at a suitable location across a river valley to store the flowing water. बघा यामध्ये आपल्याला काय करायचंय, we have to construct a dam site. कशासाठी डॅम आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचंय? A dam is solid barrier. It is a solid barrier which is constructed at a suitable location. Which is constructed at a suitable location where to across the river valley to flowing water. आपल्याला काय करायचंय, जे वाहणारं जे पाणी आहे तर त्या वाहणाऱ्या पाण्याला आपल्याला काय करायचंय, थांबवायचंय, त्याला अडवायचं आहे. म्हणजे मोठा एक बांध घालायचा थोडक्यात समजा. तर जे वाहणारं पाणी आहे त्याला आपल्याला जर थांबवायचं असेल तर त्या ठिकाणी काय करायला लागेल, आपल्याला मोठा बांध घालावा लागेल. तर त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, टू स्टोअर द वॉटर. काय करायचं आपल्याला, टू स्टोअर द वॉटर अक्रॉस आपल्याला काय करायला लागेल, त्या ठिकाणी वी हॅव टू कन्स्ट्रक्ट अ सॉलिड बॅरियर. आणि त्या सॉलिड बॅरियरलाच आपण काय म्हणणार आहोत, तर डॅम असं म्हणणार आहोत. जे वाहतं पाणी आहे तर त्याला आपल्याला काय करायचंय, थांबवायचं आहे, एका ठिकाणी स्टोअर करायचंय. आणि फॉर दॅट पर्पज अक्रॉस द रिव्हर जे काय आपण त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करणार आहोत, बिल्डअप करणार आहोत, जे की सॉलिड बॅरियर कन्स्ट्रक्ट करणार आहोत, तर त्याला आपण म्हणणार आहोत काय, तर इट इज considered as a dam. The dam is a solid barrier which is constructed at a suitable location across river valley to store the flowing water. जे फ्लो होणारं वॉटर आहे, we have to stop that water and we have to store that water into the reservoir. त्यासाठी आपल्याला जे काही बॅरियर कन्स्ट्रक्ट करावा लागतो, that barrier is known as the dam. ओके, सेकंड वन इज द, बघा आता सेकंड वन इज द स्टोरेज ऑफ रिझर्वायर. आता या ठिकाणी आपण डॅम साइटने काय करणार आहोत, वी विल स्टोअर द वॉटर. बट व्हॉट इज द यूज और व्हॉट हाऊ टू युटिलाइज दिस स्टोरेज वॉटर. ओके, देर आर दी डिफरंट ऑब्जेक्टिव्ह. बघा या ठिकाणी वॉटर आपण काय केलेलं आहे, नदीवरती एक बांध घातलेला आहे, नदीची अक्रॉस रिव्हर काय केलेलं आहे, बांध घातलेला आहे किंवा बॅरियर कन्स्ट्रक्ट केलेला आहे, वॉटर आपण स्टोअर केलेला आहे. बट वेअर टू युटिलाइज दिस वॉटर, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द पार्ट ऑफ दिस डॅम कन्स्ट्रक्शन. तर त्या ठिकाणी वी हॅव टू युटिलाइज, वेअर टू युटिलाइज, देअर आर द डिफरंट ऑब्जेक्टिव्ह. यू कॅन सी दिस. फर्स्ट वन इज अ हायड्रो पॉवर. तर हायड्रो पॉवर म्हणजे काय, हायड्रो पॉवर स्टेशन्स असतात. थ्रू दिस हायड्रो पॉवर स्टेशन्स थ्रू आपण काय करतो, जे वॉटर आहे तर वॉटरच्या कायनेटिक एनर्जीचं आपल्याला आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी मध्ये जनरेट करतो बाय युझिंग द जनरेटर. तर या ठिकाणी हायड्रो पॉवर स्टेशन्स थ्रू किंवा हायड्रो पॉवर प्लांट थ्रू ज्या पाणी आहे तर या पाण्याचं आपल्याला काय करता येतं, त्या ठिकाणी पाण्याचं रूपांतर कशामध्ये करणार आहोत आपण, कायनेटिक एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जी आणि मेकॅनिकल एनर्जी थ्रू इलेक्ट्रिकल एनर्जी आपण काय करणार आहोत, तर अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करणार आहोत. मग ह्यासाठी रिक्वायर्ड जे वॉटर आहे तर ते रिक्वायर्ड वॉटर काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि ते आपण वॉटर मग कुठं स्टोअर करतो, तर डॅम साइट वरती. आणि या डॅम साइट वरती जे स्टोअर केलेलं वॉटर आहे, वी यूज दिस वॉटर फॉर द इलेक्ट्रिसिटी जनरेशन. Okay, that is the first utilization, that is the hydro power. Next one is the irrigation. Irrigation मध्ये काय असणार आहे, जर वॉटर ज्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, स्टोअर केलेलं आहे, तर ते स्टोअर केलेलं वॉटर वी हॅव टू इरिगेट. म्हणजे इरिगेट कुठं करायचं आपल्याला, वी हॅव टू गिव्ह दॅट वॉटर टू द ऍग्रिकल्चरल, जे काही क्रॉप्स आहेत तर त्या क्रॉपसाठी इरिगेशन पर्पज आपल्याला काय करायचं, वॉटर वी हॅव टू प्रोव्हाइड टू द ऑल द ऍग्रिकल्चर. जे काही टाउन आहे त्याच्या आसपास जे काही क्रॉप्स आहेत तर त्यांना सगळ्यांना आपल्याला वॉटर काय करायचंय, प्रोव्हाइड करायचंय फ्रॉम द डॅम साइड. नेक्स्ट वन इज द वॉटर फॉर डोमेस्टिक कन्झम्पशन. जे डोमेस्टिक कन्झम्पशन म्हणजे काय, जी पूर्ण टाउन आहे, सिटी आहे जवळपास, तर त्या सिटीला किंवा टाउनला आपल्याला जे वॉटर प्रोव्हाइड करायचंय, दॅट वॉटर इज ऑल्सो युजफुल फॉर द डोमेस्टिक पर्पजेस, इंडस्ट्रियल पर्पजेस, फॉर agricultural purposes also. This in different ways we can utilize the water.
नेक्स्ट वन इज ड्रॉट अँड द फ्लड कंट्रोल. यामध्ये बघा जो ड्रॉट एरिया आहे त्या ठिकाणी पाण्यास वॉटर स्कॅरिसिटी प्रॉब्लेम आहे. देअर वी कॅन प्रोव्हाइड द वॉटर ड्युरिंग द समर सीझन. बघा समर सीझन मध्ये जे ड्रॉट एरिया आहे त्या ठिकाणी देर आर दी व्हेरी डिफिकल्टी अबाउट द वॉटर. खूप लांबून 2 किलोमीटर 3 किलोमीटर वरून पाणी आहे ते कशासाठी पिण्यासाठी आणावं लागतं. तर त्यासाठी आपल्याला वी विल प्रोव्हाइड सच अ वॉटर थ्रू द कॅनल्स, थ्रू द स्मॉल स्मॉल स्ट्रीम्स ह्या बनवले जातात. रिव्हर असेल, रिव्हर बनवून कॅनॉल बनवून आपण काय करतो, वॉटर वन प्लेस टू द अनदर प्लेस काय करतो आपण ट्रान्सपोर्ट करतो, तर ट्रान्सफर करतो. तर दॅट विल बी काय होणार आहे युजफुल फॉर द ड्रॉट एरिया. ओके. नेक्स्ट वन इज द फ्लड कंट्रोल. तर या फ्लड कंट्रोल मध्ये काय होतं, जर रेनफॉल जर जास्त झाला आणि अशा ठिकाणी रेनफॉल जर जास्त झाला आणि रिझर्वायरची जर कॅपॅसिटी जास्त असेल तर रिझर्वायर काय करून ठेवणार, त्या ठिकाणी वॉटर स्टोअर करणार आहे. आणि त्या ठिकाणी जर ऑलरेडी जर एन्व्हायरमेंट मध्ये ऑलरेडी जर अर्थवरती पाणी जास्त असेल आणि रिझर्वायर मध्ये जर पाणी साठवून ठेवलं तर दॅट विल बी हेल्पफुल फॉर अस टू रिड्युसिंग द फ्लड. ओके. आणि त्यामध्ये मग हा जो पॉइंट आहे रिझर्वायरचा, दॅट विल बी हेल्पफुल इन द ड्रॉट एरिया अँड एज वेल एज इन द it will be control the flood. Next one is for navigational facilities. Navigational facility मध्ये बघितलं आपण लास्ट लेक्चरला की नेव्हिगेशनल फॅसिलिटीज मधलं म्हणजे काय, तर वॉटर थ्रू जे होणारं ट्रान्सपोर्टेशन आहे तर त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा काय होणार आहे, विल हेल्पफुल दॅट वॉटर from the reservoir. Next one is the other additional utilization is to develop fisheries. बघा या ठिकाणी फिश असतील, त्या ठिकाणी अदर युटिलायझेशन अदर ऍडिशनल युटिलायझेशन त्या ठिकाणी असतील. मग त्यामध्ये मग काही मच्छीमारी वगैरे असेल, मासे असतील, तर त्याचा पण आपण या ठिकाणी करू शकतो कारण वॉटर स्टोअर केलेलं आहे. तर या पद्धतीने स्टोरेज ऑफ वॉटर फ्रॉम द रिझर्वायर. तर ह्याचे युटिलायझेशन, ह्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते हे वेगळे आहेत. फर्स्ट वन इज द हायड्रो पॉवर, इलेक्ट्रिसिटी जनरेशन साठी, इरिगेशन म्हणजे ऍग्रिकल्चरल साठी, डोमेस्टिक यूज साठी असेल किंवा इंडस्ट्रीसाठी असेल तर त्या वॉटरचा आपण उपयोग करू शकतो. ड्रॉट असेल किंवा फ्लड कंट्रोल असेल, ड्रॉट म्हणजे दुष्काळ भाग असेल किंवा एखादं जर फ्लड भरपूर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हे वॉटर रिझर्वायर मध्ये स्टोअर करून आपण काय करू शकतो, विल रिड्यूस द विल कंट्रोल द फ्लड. अगेन विल प्रोव्हाइड द वॉटर टू ड्रॉट एरिया. ड्रॉट एरियाला जर पाणी आपण प्रोव्हाइड केलं तर त्या ठिकाणी पण काय होऊ शकतो, दॅट विल बी युटिलायझेशन ऑफ वॉटर फ्रॉम द डॅम साइड. Again, navigational facilities, and last one is for the fisheries. These are all are the utilization of sources of water from the reservoir. समजलं का सगळ्यांना? All of you getting? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तुम्हाला डेफिनेशन विचारू शकतात डॅमची, मग त्यामध्ये क्वेश्चन असू शकतो. फर्स्ट असू शकतो डॅम डॅश डॅश इज अ सॉलिड बॅरियर कन्स्ट्रक्टेड ऍट अ सुटेबल लोकेशन अक्रॉस अ रिव्हर व्हॅली टू स्टोअर फ्लोईंग वॉटर. आन्सर मग त्यामध्ये एक फर्स्ट डॅम असू शकतं, सेकंड रिझर्वायर असू शकतं, थर्ड वन इज द वेल असू शकतं आणि लास्ट वन इज द सरफेस वॉटर असू शकतं. तर युअर आन्सर इज अ dam. तर in this way there will be a question on this like a dam construction. Dam म्हणजे काय, तर dam is a solid barrier which is constructed across the river, okay, across the river valley to store the water which is flowing. तर आपल्याला जे फ्लो होणारं वॉटर आहे तर त्याला काय करायचं, आपल्याला स्टॉप करायचंय आणि in the reservoir we have to store this water for the different purposes, different utilization or different objectives. That objective we have already seen. Okay, so all of you write down this in your notebook. Introduction to dams. Write down introduction to dams. Write down. Dam is a solid barrier. Dam is a solid barrier. Yes, madam. बोला. Dam is a solid barrier constructed at a suitable location. Constructed at a suitable location across a river valley. Across a river valley to store
to store flowing water, to store flowing water. Below this, write down storage of water is storage of water is storage of water is utilized for storage of water is utilized for following objectives. Storage of water is utilized for following objectives. Write down first hydropower. Second, irrigation. Next, water for domestic consumption. Water for domestic consumption. Water for domestic consumption. Below this, write down drought and flood control. Drought and flood control. Next, for navigational facilities. For navigational facilities. And last, other additional utilization. Other additional utilization is to develop fisheries. Okay. All of you have completed? No, madam. 1 minute. Okay. Other additional utilization is to develop fisheries. These are the objectives of storage of water at the reservoir, at the dam site. Finished? Yes, ma'am. Completed झालं का सगळ्यांचं? Yes, ma'am. Okay. So next one is the classification of dams. बघा classification of dams. तर classification of dam मध्ये there are the two types. One is the rigid dam and second one is the non-rigid dam. तर बघा rigid dam and non-rigid dam. What is the difference between these two? The rigid dams are prepared by using the cement, sand, aggregate water. That is concrete material is used, steel material is used there. Okay. And non-rigid materials are made up of using only the earth material. जे earth material आहे ते यूज करून आपण काय करतो तर डॅमचं कन्स्ट्रक्शन करतो. आणि such a types of the dams are known as a earth filled dams or the rock filled dam. तर यामध्ये बघा रिजिड डॅम्स म्हणजे रिजिड डॅम मध्ये मग त्यामध्ये कॉन्क्रीट डॅम्स असतील, such as ग्रॅव्हिटी डॅम्स, आर्च असेल, त्या ठिकाणी स्टील असेल, आणखी टिंबर असेल. रिजिड डॅम्स आर rigid dams having the different type. कुठले कुठले टाइप आहेत? One is the
gravity dam, second one is the arch shape of the dam, third one is the steel dam and the timber dam. तर यामध्ये बघा gravity dams are prepared by using the concrete material, arch dam is also prepared by using the concrete material, but difference is that it is in the arc shape. त्यामध्ये मग we'll see in detail. त्यामध्ये gravity dams आहेत तर ते कशापासून concrete dams असतात, ते arch dams also one of the concrete dams, steel असेल तर steel पासून बनवलेले असतात, टिंबर असेल तर टिंबर पासून बनवलेले. these are the rigid dams. and second one is the non rigid dam. non rigid dam म्हणजे काय, they are prepared from the अर्थ मटेरियल ओनली. मग त्यामध्ये अर्थ फिल मटेरियल, मग त्यामध्ये सॉइल असेल. ओके, सेकंड वन इज त्या ठिकाणी रॉक फिल असेल, जे काही अवेलेबल रॉक्स आहेत तर या रॉकच्या साह्याने काय केलं जातं, जो डॅम बनवला जातो ते रॉक कसे असतील, these are the strong rocks असतील किंवा स्टोन्स असतील. by using such a stones or the such a earth fill material, whatever the dams will construct, it is known as a non rigid dam. मग त्यामध्ये जर मटेरियल इज homogeneous, then it is known as the homogeneous earth fill dam. And if that material is not homogeneous, then it is known as a non-homogeneous earth fill dam. In this way, these are the classification of the dams. Question will be asked in such a way that the rigid dams are dash dash dash. One is gravity dam, second one is the arch dam, third one is the steel dam, and last one is the all of the above. What is the answer? My question is that rigid dams are dash dash dash. One is gravity, second one is the arch, third one is the steel, and last one is the all of the above. What is the answer? All of the All of the above. Second question will be there. Non-rigid dams are prepared by using dash dash dash. One is the steel, second one is the timber, third one is the concrete, and last one is the earth fill material. earth fill material. Okay. In this way, MCQ will be asked to you. ओके, तर बघा समजलं का, डॅमचं डिस्ट्रीब्युशन दोन वे मध्ये, वन इज द रिजिड डॅम, सेकंड वन इज द नॉन रिजिड डॅम. रिजिड डॅम म्हणजे काय असतात, रिजिड का म्हणले तर त्याची स्ट्रेंथ जास्त आहे, कॉस्ट जास्त आहे, ड्युरेबिलिटी पण जास्त आहे, सो इट इज नोन ऍज द रिजिड डॅम. नॉन रिजिड म्हणजे काय, अर्थ फिल मटेरियल पासून आपण बनवलेलं आहे, सो इट्स कॉस्ट इज ऑल्सो लेस, ड्युरेबिलिटी इज ऑल्सो लेस. ओके, and so that the rigid dams are gravity dams, arch dams, steel dam, and the timber dam. And in non-rigid, there are the earth fill dam and the rock fill dam. These are the two types. And based on the earth fill dam, again depends upon the homogeneity and non-homogeneity. There are the two types. That is the homogeneous earth fill dam and non-homogeneous earth fill dam. These are the classification of the dams. So write down this flow chart in your notebook. Draw fast. We'll move towards the next slide. Draw this flow chart. Write down first dam. Below this, write down two types. One is the rigid dam. Second one is the non-rigid dam. Below this, write down gravity dam. Second one is the arch shape dam, arch dam. Third one is the steel. And timber.
non-rigid dam, non-rigid dam. Below this write down earth-filled dam and rock-filled dam. Completed झालं सगळ्यांचं? All of you finished? Yes. Yes. Okay. We'll move towards the next slide now. Structure of dam. तर आता डॅम कन्स्ट्रक्शन कसं असतं किंवा डॅम वरती कंपोनेंट कुठले कुठले असतात ते आता आपण बघूयात. These are the structure of dam. This diagram also you should draw in your notebook. Fast draw करा चला पटपट. Structure of dam. Completed झालं सगळ्यांचं? 1 minute. Okay.
ओके. ओके ठीक आहे. ठीक आहे. बघा यामध्ये स्ट्रक्चर ऑफ डॅम. तर आता डॅमचं बेसिक एम, डॅम म्हणजे काय समजलं तुम्हाला? डॅम कशासाठी आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत? कोण सांगेल का मला? वाय टू कन्स्ट्रक्ट डॅम? व्हॉट इज द मोटो बिहाइंड दिस? बोला. डॅम का कन्स्ट्रक्ट करायचा आपल्याला? व्हॉट इज द बेसिक एम? स्टोर वॉटर. ओके, टू स्टोअर द वॉटर. आपण कुठं कन्स्ट्रक्ट करतो डॅम मग? अक्रॉस द रिव्हर. अक्रॉस द रिव्हर आपल्याला काय करायचं? एक बॅरियर कन्स्ट्रक्ट करायचं आहे. दॅट बॅरियर, दॅट स्ट्रॉंग बॅरियर इज नोन ऍज द डॅम. तर या डॅमचे जे काही कॉम्पोनंट आहेत, त्या डॅमचे कॉम्पोनंट या ठिकाणी बघूयात. वन इज द अपस्ट्रीम अँड द डाऊनस्ट्रीम साइड. अपस्ट्रीम, ओके, त्या साइडला पाणी साठवणार आहोत, रिझर्वायर आहे, दॅट इज द अपस्ट्रीम साइड. डाऊनस्ट्रीम साइड म्हणजे बॅकच्या साइडचा एरिया आला, दॅट इज द डाऊनस्ट्रीम साइड. स्पिलवेज आहे त्या ठिकाणी इनसाइड द डॅम. यू कॅन सी द स्ल्यूज वे, या ठिकाणी टो आहे, हिल आहे, गॅलरीज आहेत, फ्री बोर्ड या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. NWL म्हणजे नॉर्मल वॉटर लेवल दिसते, मॅक्झिमम वॉटर लेवल दिसते. ठीक आहे. अँड द क्रिस्ट इज द टॉपमोस्ट ऑफ द डॅम. तर बघा या ठिकाणी टो आणखी हिल. टो म्हणजे काय? बघा या ठिकाणी वन बाय वन विल सी. या ठिकाणी पहिला स्पिलवे. स्पिलवे म्हणजे काय असतात? स्पिलवे आणखी गेट हे कशासाठी प्रोव्हाइड केले जातं आपण? तर स्पिलवे आणखी गेट्स आर प्रोव्हाइडेड टू द डॅम. कशासाठी? व्हॉट इज द बेसिक एम? तर एक्सेस अमाऊंट ऑफ जर वॉटर या ठिकाणी रिझर्वायर मध्ये झालं, तर एक्सेस वॉटर या ठिकाणी जर झालं, तर ते वॉटर रिमूव्ह करण्यासाठी या ठिकाणी स्पिलवे जे गेट्स आहेत ते ओपन केले जातात. थ्रू दिस ओपन केलेल्या गेट मधून वॉटर काय होतं? तर बाहेर पडतं. सो दॅट्स वाय इट इज नोन ऍज द स्पिलवे ऑर इट इज नोन ऍज द गेट्स. गेट किंवा स्पिलवे असतील तर याच्या थ्रू आपण काय करणार आहोत? एक्सेस अमाऊंट ऑफ जे वॉटर आहे तर त्याला आपण काय करणार आहोत? रिमूव्ह करणार आहोत. कुठून? रिझर्वायर मधून. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो मॅक्झिमम लेवल. आता या ठिकाणी MWL म्हणजे काय? मॅक्झिमम वॉटर लेवल. आणि NWL म्हणजे काय? नॉर्मल वॉटर लेवल. तर यामध्ये नॉर्मल वॉटर लेवल आणि मॅक्झिमम वॉटर लेवल यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे. हा कशासाठी प्रोव्हाइड केलेला आहे? तर मॅक्झिमम जेव्हा वॉटर जितकं स्टोअर होईल तर ते नॉर्मल लेवल किती असणार आहे? तर तुमची नॉर्मल लेवल पेक्षा पण मॅक्झिमम लेवल काय असणार आहे? जास्त असणार आहे. जेव्हा फ्लड होईल, रेनफॉल जास्त होईल, तर त्यावेळेला हा जो फ्रीबोर्ड जो ठेवलेला आहे, हा फ्रीबोर्ड हा कशासाठी आहे? तर त्या ठिकाणी एक्सेस अमाऊंट ऑफ जर वॉटर झालं, त्या ठिकाणी जर फ्लड आला, पाऊस जास्त पडला, तर त्या ठिकाणी ह्या पाण्याची पातळी आहे ती इथून ते इथपर्यंत मॅक्झिमम लेवल पर्यंत जाऊ शकते. नॉर्मल लेवल किती असते? तर नॉर्मल लेवल NWL पर्यंत असते, दॅट इज द नॉर्मल वॉटर लेवल. पण जर इफ दॅट वॉटर लेवल इज गोज ऑन इन्क्रीजेस बट अप टू विच लेवल? दॅट इज द मॅक्झिमम लेवल. तर या दोन्ही मधला जो काही डिफरन्स आहे, द डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम वॉटर लेवल अँड द नॉर्मल वॉटर लेवल इज नोन ऍज द फ्री बोर्ड. फ्री बोर्ड म्हणजे ती स्पेस काय असणार आहे? फ्री असणार आहे. केव्हा? तर whenever the rainfall is less and the water level of the reservoir is normal, so at that time it is considered as a free board. Okay, आणि या वेळेला हा फ्री बोर्ड काय असणार आहे? फ्री असणार आहे. बट if the flow is more, rainfall is more, then normal water level is goes on increases up to the maximum water level. समजलं? तर हे मॅक्झिमम वॉटर लेवल जे आहे, तर एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर आहे, तर त्याला आपल्याला जर रिमूव्ह करायचं असेल तर विल ओपन द गेट्स. आणि गेट किंवा स्पिलवेच्या साहाय्याने आपण काय करणार आहोत? वॉटर त्यामधलं रिमूव्ह करणार आहोत. दॅट इज द बेसिक एम ऑफ द फ्री बोर्ड अँड द स्पिलवेज. सेकंड वन इज द गॅलरीज. आता या गॅलरी मध्ये काय असतं? ही एक छोटी रूम आहे. डॅम साईडचं ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन असतं, तर त्या ठिकाणी हा एक छोटी रूम आहे. या छोट्या रूम मध्ये काय केलं जातं की एक पूर्ण जे डॅमचं साईडचं जे काही हे आहे, कम्प्युटरायझर सिस्टीम आहे, तर ती सगळी पूर्ण या कशामध्ये असते? गॅलरीमध्ये असते. आणि ह्याची जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे तर ती कुठं असणार आहे? तर तुमच्या गॅलरीमध्ये असणार आहे. थ्रू दिस गॅलरी ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती काय होते? तर चालू राहते. लक्षात आलं? तर ऑपरेशन जे आहेत, वेगवेगळे ऑपरेशन या ठिकाणी केले जातात. म्हणजे कुठले ऑपरेटिंग? म्हणजे फ्लड गेट्स ओपन करायचे, म्हणजे गेट 1, 2, 3, 4 हे जे ओपन करायचे, तर यासाठी जे रिक्वायर्ड जे ऑपरेशन्स आहेत ते आपण कुठून प्रोव्हाइड करतो? तो थ्रू द गॅलरी. नेक्स्ट वन इज स्ल्यूज वे. स्ल्यूज वे म्हणजे काय असतो? तर या ठिकाणी जे काही वॉटर आहे रिझर्वायर मधलं, तर त्यामधले जे काही सिल्ट कंटेंट असतील किंवा काही त्या ठिकाणी डेब्रीज असतील, तर हे सगळे जर कलेक्शन करायचं काम कुठं होतं? तर या ठिकाणी कलेक्टेड थ्रू द स्ल्यूज वे. या थ्रू ह्यामध्ये काय होतं? तर कलेक्ट
होतं आणि परत आउटसाइडला आपण कलेक्शन करून घेतो थ्रू द स्ल्यूज वे. यामध्ये सिल्ट कंटेंट किंवा छोटे छोटे पार्टिकल्स असतील जर पाण्यामध्ये तर हे सगळे कुठे साचून राहतात तर तुमच्या या स्ल्यूज वे मध्ये. समजलं का? तर हिल आणखी टो हे दोन कंपोनंट आहेत ते हे त्या ठिकाणी कंपोनंट आहेत. हिल कॉन्टॅक्ट विथ द ग्राउंड ऑन द अपस्ट्रीम साइड आणखी डाउनस्ट्रीम साइड. हिल म्हणजे काय? कॉन्टॅक्ट विथ द ग्राउंड ऑन द अपस्ट्रीम साइड. अपस्ट्रीम साइडला जर आपण काय म्हणणार आहोत हिल असं म्हणणार आहोत. टो म्हणजे काय? कॉन्टॅक्ट ऑन द डाउनस्ट्रीम साइडला दॅट इज द टो. टो पोर्शन इज द डाउनस्ट्रीम साइड. हिल पोर्शन इज ऍट द अपस्ट्रीम साइड. अबॅटमेंट म्हणजे काय असतं तर जो काही डॅम कन्स्ट्रक्शन आपण जे केलेलं आहे तर या डॅम कन्स्ट्रक्शन वरचा टोटल जो लोड आहे दिस ऑल लोड ऑन द डॅम कन्स्ट्रक्शन इज रेस्ट ऑन द पियर. आणि या पियरलाच काय म्हणतो आपण? अबॅटमेंट. म्हणजे अबॅटमेंट आपण जे पिलर असतात किंवा कॉलम असतात आपल्या स्ट्रक्चर मध्ये तसंच सेम डॅम साइड वरती काय असतात तर अबॅटमेंट असतात. तर या अबॅटमेंट वरती पूर्ण कन्स्ट्रक्शन काय होतं? रेस्ट होतं. द साइड्स ऑफ व्हॅली ऑन विच द स्ट्रक्चर ऑफ डॅम इज रेस्ट. That is the abutment. Next one is the galleries. The galleries आपण का प्रोव्हाइड करतो? स्मॉल रूम्स लाईक अ स्ट्रक्चर लेफ्ट विदिन द डॅम. हे विदिन द डॅम मध्ये असतं फॉर चेकिंग द ऑपरेशन. फॉर चेकिंग द ऑपरेशन म्हणजे काय? समजा वॉटर लेवल इतकी झाली आपण ऐकतो पाऊस रेनफॉल जास्त झाला फ्लड लेवल वाढत चालली आहे म्हणजे आपण ते कशावरून तर ह्या ऑपरेशन थ्रू आपल्याला माहिती होते की पाणी आता 100 वरती आहे 102 वरती आहे इतके वॉटर इन्क्रीज झालं 102 103 104. हे जे काय कॅल्क्युलेशन हे जे माहिती होतं तर आपल्याला कुठं माहिती होतं तर दॅट इज द थ्रू द ऑपरेशन्स. या थ्रू द चेकिंग ऑपरेशन याच्या थ्रू आपल्याला ह्या माहिती होतात. तर गेट 1 2 3 4 कुठले ओपन करायला पाहिजेत त्याचं जे काही टोटल ऑपरेशन्स आहेत ते सगळे कशामध्ये होतात तर गॅलरीज मध्ये. नेक्स्ट डायव्हर्जन टनेल. एखादा डॅम काय करायचं आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचंय कशावरती तर रिव्हर वरती. तर त्या रिव्हरला आपल्याला एक टेम्पररी पर्पज साठी आपण काय करतो एक डायव्हर्ज करतो एक डायव्हर्जन रोड देतो त्याला डायव्हर्जन टनेल प्रोव्हाइड करतो जेणेकरून ती रिव्हर एक तात्पुरती थोड्या वेळ काय होणार आहे तर दुसऱ्या डायव्हर्जन काय होणार आहे मूव्ह होणार आहे. त्या वेळेला आपण काय करतो त्या ठिकाणचा रिव्हरचा जो फ्लो आहे तो स्पेस आपण काय करतो फ्री करतो आणि त्या ठिकाणी डॅम कन्स्ट्रक्शन आपण चालू करतो. डॅम कन्स्ट्रक्शन करून झाल्यानंतर परत त्या ठिकाणी येणारं जे रिव्हरचं पाणी आहे ते परत अगेन दॅट विल बी स्टोर्ड इन टू द रिझर्वायर. बट फॉर द टनेल्स आर कन्स्ट्रक्टेड फॉर डायव्हर्टिंग द वॉटर बिफोर द कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स अँड दिस हेल्प्स कीपिंग इन द रिव्हर बेड ड्राय. तर त्या ठिकाणी रिव्हर बेड ड्राय असताना आपल्याला काय करायचं कन्स्ट्रक्शन करायचंय आणि आफ्टर द कन्स्ट्रक्शन again that diversion will be reduced and water will be stored into the reservoir of the dam. Next one is a spillway. It is the arrangement near to the top to release the excess water of the reservoir to the downstream side. काय करायचं आपल्याला excess amount जे water आहे ते आपल्याला काय करायचं रिमूव्ह करायचं and for that purpose we use the spillways. And last one is a sluice way and operation of that opening in the dam. हे कसे आहेत बघा these are the opening in the dam near to the ground level near to the ground layer which is used to clear the silt accumulation in the reservoir side. काय करायचं आपल्याला सिल्टचं accumulation करायचं in the reservoir side and for that these are the sluice way are provided. And opening in the dam near the ground level which is used to clear the silt accumulation in the reservoir side. These are the components of the dam side. समजले का बघा? हिल कुठं असतं तर at the upstream side. Toe is the portion at the downstream side. अबॅटमेंट का प्रोव्हाइड करतो फॉर द अबॅटमेंट आपल्याला काय करत्या हिल आणि टोला काय म्हणलेले एक डाउनस्ट्रीम साइडला जो पोर्शन आहे डॅमचा बॅक साइडला किंवा फ्रंट साइडला तर हिल आणखी टो असे नाव दिलेले आहेत त्याला. नेक्स्ट वन इज अबॅटमेंट म्हणजे काय जो पूर्ण डॅम साइट आहे तर त्याचा जो लोड आहे तो खाली कोणावरती येणार आहे तर अबॅटमेंट. अबॅटमेंट म्हणजेच एक कॉलम आहे एक पियर आहे थोडक्यात तर तो कोण लोड होतो कशावरती येतो तर अबॅटमेंट वरती येतो. गॅलरीज आपण का प्रोव्हाइड करतो तर जे काही ऑपरेशन्स आहेत कुठले डॅम साइट वरचे तर ते सगळे ऑपरेशन्स कुठे होतात तर गॅलरीज मध्ये होतात. गॅलरी म्हणजे काय एक रूम आहे एक स्ट्रक्चरल एक त्या ठिकाणी रूम्स लाईक अ स्ट्रक्चर या ठिकाणी कशासाठी फॉर चेकिंग द डिफरंट ऑपरेशन. नेक्स्ट वन काय आहे डायव्हर्जन टनेल. तर डायव्हर्जन टनेल मध्ये काय केलं जातं फॉर द बिफोर द कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम डायव्हर्जन टनेल आपण का प्रोव्हाइड करतो तर फॉर द सरफेस ड्राय साठी आणि त्या ठिकाणी आपण काय करायचं विल कन्स्ट्रक्ट द डॅम साइट आणि टेम्पररी पर्पजेस साठी आपण काय करणार आहोत डायव्हर्जन टनेल त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करणार आहोत. आफ्टर दॅट देर इज अ स्पिलवेज. स्पिलवेज काय आहे इट इज अ अरेंजमेंट टू रिमूव्ह द एक्सेस
excess water from the dam site. That is the spillways. And last one is sluice way. यामध्ये small holes आहेत. ते कुठपर्यंत आहेत तर near to the ground level, and these are the useful to clear the silt accumulation in the reservoir side. These are the components of the dam site. समजलं का सगळ्यांना? All of you getting? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, diagram draw करून झाली सगळ्यांची? Yes, ma'am. Okay, so write down this component one by one. Hill, write down hill. यामध्ये MCQ विचारू शकतात. The component of the dam which is contact with the ground on the upstream side is known as, one is the hill, second one is the toe, third one is the abutment, and last one is the divergent tunnel. What is the answer? Hill. Hill. तर असे MCQ याच्यावरती विचारू शकतात. डिपेंड्स अपॉन द कॉम्पोनंट. गॅलरीज आर युजफुल फॉर, मग त्यामध्ये फर्स्ट असेल तर चेकिंग ऑपरेशन, सेकंड वन इज द डायव्हर्जन ऑफ रिव्हर, थर्ड वन असू शकतो कलेक्शन ऑफ द सिल्ट ऍट द ग्राउंड लेवल, ओके, सपोर्ट टू द डॅम, ओके, असे प्रश्न असू शकतात त्या ठिकाणी. तर व्हॉट इज द आन्सर? तर त्या आन्सर काय असू शकणार आहे त्या ठिकाणी? गॅलरीज फॉर चेकिंग द ऑपरेशन. Okay, so write down first contact hill, write down hill. Contact with ground on the upstream side. Contact with ground on upstream side. Contact with ground on upstream side. Second, toe, contact with the downstream side. Contact with the contact on the downstream side. Next, abutment. Abutment. The sides of valley on which the structure of dam rests. On which the structure of the dam rests. Structure of the dam rests. Next, galleries. Small rooms like structure. Small rooms like a structure left within the dam. Left within the dam. Left within the dam. For checking operation. For checking operation. Below this write down. Divergent tunnel. Divergent tunnel. These tunnels are constructed. Tunnels are constructed for diverting water. For diverting water. For diverting water before the construction of dam. Before the construction of dam. Before the construction of dam. This helps in keeping the river bed dry. This helps in keeping the river bed dry. Next, spillway. Spillway. It is arrangement
It is arrangement near to the top, near the top, near the top to release, near the top to release the excess water of the reservoir to downstream side, and last sluice way, an opening in the dam, near the ground level, which is used to clear the silt accumulation in the reservoir side, झालं का सगळ्यांचं लिहून? Finished? Yes, ma'am. सगळ्यांचं कंप्लीट झालं का? Yes, Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. ठीक आहे. Now remaining part we'll see in the next lecture.